भाजपा सांसद नवनीत राणा ने पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद से जुड़े एक मुद्दे को लेकर कांग्रेस, तृणमूल कांग्रेस और मुख्यमंत्री ममता बनर्जी पर तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि कांग्रेस और तृणमूल कांग्रेस समाज में विभाजन की राजनीति कर रही है। मुर्शिदाबाद के नाम को लेकर नवनीत राणा ने कहा कि भविष्य में वहां भाजपा की सरकार बनने पर जिले का नाम बदलकर भगीरथ धाम किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि चुनाव के समय धार्मिक मुद्दों को जानबूझकर उछाला जाता है, जबकि वर्तमान केंद्र सरकार राम के आदर्शों पर चलने वाली सरकार है। जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे, फ्रॅक्शन करत आलेली आहे, समाजात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे, आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला. तर आमची जिद्द आहे, जर त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असेल तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं, काय झालं होतं, तर आता तिथे भागीरथ धाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे. त्याकरिताही आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे, ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे. 101% कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली 60 वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या कितीक वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे. तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात, बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत. मला वाटते या आता काँग्रेस या देशामध्ये नाहीये, रामाला मानणारी सरकार आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे. असं वाटते महायुती आहे आणि महायुतीमध्ये 3-3 पक्ष आहे आणि 3 पक्षपैकी ज्या पक्षाचे मंत्र्यांचा राजीनामा मागताय तर त्यांच्या प्रमुखांची जिम्मेदारी आहे की त्यांच्या पक्षाचे मंत्र्याचा राजीनामा घ्यायचं की नाही घ्यायचं. जर काही चुकत असेल तर अजितदादा सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि अजितदादांनी त्यांचा जर राजीनामा मागितला तर ते देऊ शकतात. आता नवीन सीपी आले आहे, एकच दिवस झाला आहे नवीन सीपीला. तर नवीन सीपी ला कालच रात्री रवीजींनी फोन केला, आम्ही प्रचारात होतो. तर आज 4-5 त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे. तर त्यांना जशा फिरवायचं आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे 100%.